भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्तख्या ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विवेकासागर 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 राम विवेकासागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर जन्मो जन्मी म्हणे जनी जन्मो जन्मी म्हणे जनी जन्मो जन्मी म्हणे जनी मरो अखंड हरिनाम सप्ताह खंडोबाची वाडी
लोखंड बच्चीवाडी गोगरगाव सुंदर असं आपलं आयोजन नियोजन कथेचा सारा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना कालपर्यंत आपण चांगदेव महाराजांचं गर्भहरण इथपर्यंत असारी कथा श्रवण केलेली आहे. अगदी सुंदर चिंतन स्मरण मनन या कथेद्वारे या ठिकाणी आपण सर्व करताय. कथा ऐकताना म्हणजे श्रवण करताना कसं करावं याच्या काही मर्यादा आहेत. राजा परीक्षिती त्याने जसा 7 दिवसामध्ये उद्धार करून घेतला ह्याप्रमाणे कथा ऐकावी श्रवण करावी. आपल्याही जीवनाचं कल्याण आहे उद्धारच आहे. अजूनही जर सांगायला गेलं कथा कशी श्रवण करावी ज्याप्रमाणे धुंदुकारी भूतिवनीला प्राप्त झालेला होता आणि तो धुंदुकारी बासूच्या म्हणजे त्या वेळूच्या झाडामध्ये बांबूच्या झाडामध्ये त्यानं प्रवेश केलेला होता. जेव्हा कथा चालू झाली गोकर्ण महाराजांनी कथा सांगितली ऐकणारा श्रोतृ वर्ग बराच होता. परंतु स्वर्ग लोकातून पार्षदांचं विमान धुंदुकारीसाठी आलं. धुंदुकारीला त्यामध्ये बसवलं आणि त्याला घेऊन चालले. तेव्हा बाकीचे ऐकणारे म्हणत होते हा धुंदुकारी अनेक चुका केल्या होत्या परंतु आज याला स्वर्ग लोकातून विमान आलं घेण्यासाठी. आम्ही पण कथा ऐकली त्याने कथा ऐकली मग त्याच्याकरता विमान का आलं. त्यावेळी असं सुंदर उत्तर दिलं. बाकीच्यांनी म्हटली कथा ऐकली आणि धुंदुकारीनेही कथा ऐकली. वेळूच्या झाडामध्ये बसलेला तो धुंदुकारी पिशाची योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी कथा श्रवण करता असताना अंतःकरणापासून हृदयापासून त्यांनी कथा श्रवण केली आणि म्हणून त्याचा 7 दिवसामध्ये उद्धार झाला. कोणाचा? धुंदुकारीचा. एक सांगून जाईल कथा ऐकली घरी गेल्यानंतर त्याचं मनन करायचं आणि मनन केल्यानंतर निधिध्यासन करायचं आहे. निधिध्यासन झाल्यानंतर तत्व पदार्थ शोधन करायचंय तेव्हा परमार्थ कळेल बरं का. नाही तर काय आहे कथा चालू होते 6:30 आणि येण्याचं प्रयोजन होतं 8:45. पुन्हा आल्यानंतर गडबड एवढी राहती 9 वाजून गेले बाबा का कथा आवरे ना. अरे येतोच कशाला हे का नाही. कथा श्रवण करण्याकरता कथा वाचक कथा सांगणारा येण्याच्या अगोदर कथेमध्ये येऊन बसावं. धन्यवाद देतो. जरा मी टाळी वाजवतो तुमच्यासाठी हे का नाही. ज्या ठिकाणी कथा चालू असते त्या ठिकाणी परमात्म्याचं अधिष्ठान असतं. परमात्मा तिथे आलेला असतो. परमात्मा प्रथमतः येतो ना आपण नंतर येतो.
परमात्म्यापेक्षा मोठे नाहीत आपण, म्हणून थोडंसं बारकाईने नाही का. राजा परीक्षितीने जशी कथा ऐकली, धुंदुककारीने जशी कथा ऐकली, तशी कथा श्रवण करा, आपला उद्धार होईल. नाही समजलं सोपं बोलू का. पंढरपूरच्या यात्रेमध्ये एखाद्या माऊलीचा मुलगा चुकला. काय झाला, मुलगा चुकला. आणि मुलगा चुकल्यानंतर ती माऊली शोधाशोध करते, माझा मुलगा कुठे आहे, माझा मुलगा कुठे आहे, माझा मुलगा कुठे आहे. तेवढ्यामध्ये एखाद्या व्यक्तीने भेटावं, माऊली तुमचा मुलगा दिसायला कसा होता. हिला काय बोलता येत नाही, पण समोरचा एक व्यक्ती बोलतो, चंद्रभागेच्या त्या लहान्या घाटावरती खाकी पॅन्टवर होता, हाफ पॅन्टवरती होता, कुरळे केस होते, लाल शर्ट होता. ती म्हणते हाच माझा मुलगा आहे. आता मुलगा आहे का त्या ठिकाणी, नाही. मुलगा कुठे, लहान्या घाटावरती आहे. जो सांगतो ना, मंडपच्या समोर लावलेल्या गाड्या पार्किंगकडे लावा बरं, काही विनंती आहे. नंतर गर्दी फार होते, पार्किंगकडे गाड्या आसरा लावा. त्या माऊलीने जसं आपल्या मुलाच्या वर्णनाकडे लक्ष ठेवलं, माझा मुलगा कुठं आहे, जसं जसं तो व्यक्ती वर्णन करतो तसं तसं त्या माऊलीचं लक्ष त्या वर्णन करणाऱ्याकडे जातं. त्या मुलाचं वर्णन सोडता ती माऊली दुसरं काहीच ऐकत नाही. कथा ऐकतानाही तशीच ऐकावी, ऐका नाही. तशी जर ऐकली जीवन कथार्थ आहे. आणि म्हणून कालपर्यंत असं सुंदर कथा श्रवण केली आपण. आजही आपल्याला कथेमध्ये काही महत्त्वाचे भाग पाहिजेत. ज्ञानदेवांनी अनेक प्रकारचे चमत्कारही केले, आणि ज्ञानदेवांनी सर्वात मोठं कार्य हे केलं, तुमच्या आमच्याकरता एक सामुग्री निर्माण केली, ग्रंथ सामुग्री, ज्ञानेश्वरीच्या रूपानं, अमृत अनुभवाच्या रूपानं. आता ही ज्ञानेश्वरी हिच्यामध्ये अगाध असणारी मागणी केलेली बरं का ज्ञानदेवांनी. सचिन दादा फार अगाध मागणी केलेली आहे. असं काहीतरी दान द्या म्हटले का, त्या दानामध्ये जगाचं कल्याण होणं असं दान द्या. आता खरं सांगा, आपण जर देवाकडे गेलो आणि देव जर आपल्याला प्रसन्न झाला, आपण स्वतः करता मागतो का जगा करता मागतो? आपण कोणासाठी मागतो? आपल्यासाठी. आपण एवढे आपल पोटेत. साधू संत होऊन गेले, त्यांनी जी आसरी याचना केली, दान मागितलं ना, याचना नाही म्हणता येत, दान मागितलं ते म्हणावं लागेल. तुमची आमची याचना आहे. प्रापंचिक गोष्टी ज्या मागितल्या जातात त्याला याचना म्हणतात, आणि साधू संत जे मागतात ना ते दान मागतात. काही अभंगे फार गोड अभंगे बरं का. दान 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 आलो दान मागया, दान दान हे दान मागया, दान मागया, दान मागया, दान मागया, हे दान 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 आलो दान मागया, दान 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 आलो दान मागया, दान 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 आलो दान मागया, दान 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 आलो दान मागया. करुणी उचित प्रेम घाली हृदयात, करुणी उचित प्रेम घाली हृदयात, दान 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 आलो दान मागया, दान मागया, हे दान 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 आलो दान मागया, हे दान 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 आलो दान मागया, दान 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 आलो दान मागया. वा धन्यवाद. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. दान 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 आलो दान मागयास, करुणी उचित प्रेम घाली हृदयात,
साधू संत मागतात ते दान. ज्ञानेश्वरी सारखा असा सुंदर ग्रंथ तयार झाला आणि जेव्हा दान मागितलं, ते दान मागत असताना काय मागितलं? स्वतः करता नाही, संपूर्ण जगाकरता मागितलं बरं का. किती व्यापकता आहे संतांच्या ठिकाणी. काय मागितलं? आता विश्वात्मके देवे येणे वागी यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसा हे दान हे. स्वतः करता काही मागितलेलं नाहीये. ह्या दानामध्ये, मागण्यामध्ये विकार पुरस्कृत दान मागितलंच नाही, विवेक पुरस्कृत दान मागितलं. कोणतं? कीर्ती. कोणतं दान मागितलं? हा, विवेक पुरस्कृत. टाचणं करून ठेवा तुमच्यासाठी कामाला येणारे विद्यार्थ्यांच्यासाठी. कथेले विद्यार्थी सचिन दादा मी या करता आणतो. कशासाठी? बाळू दादा या करता आणलं जातं यांना. हे संगती आली म्हणजे यांची कथा बसून जाईल. आणि तुमची तर फार मोठी उपकार आहे. या मंडळाची एकदा टाळी वाजवा जरा. ते म्हटले येताना एकटे ना काही हो, सारी संस्थाच घेऊन या. आता विश्वात्मके देवे येणे वागी यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. ईश्वात्मक प्रार्थना आहे. निवृत्तीनाथांकडे हट्ट धरला आणि असं दान मागितलं की जगाचं कल्याण होणं, असं दान मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ मोर असं नाही म्हटले, खळांचा खळपणा जाण्यासाठी ते दान आम्हाला द्या. एक बोलतो, देवापेक्षा काकणभर श्रेष्ठ संत आहेत बरं का. देव काय करतो माहितीये का? मारतो आणि नंतर उद्धार करतो. बरोबर आहे का नाही? देव काय करतो? मारतो, नंतर मोक्ष देतो. पण संतांचं तसं नाहीये, मारत नाही. ज्याच्यापासून त्यांचा खळपणा निर्माण होतो ना, ज्या वृत्तीने खळपणा निर्माण होतो ती वृत्ती संपवतो. म्हणजे मारत नाही, जिवंतपणामध्ये उद्धार करणारे संत आहेत. आणि म्हणून संत हे व्यापक आहेत. ज्ञानदेवांनी हे दान मागितलं. या दानामध्ये आत्मउद्धार व्हावा, आत्मस्वरूपाचंही दान मागितलेलं आहे. ज्ञानदेवांचं असं कार्य फार महान आहे. साऱ्या प्रार्थना आल्या असतील, काही गेल्या, पण ज्ञानदेवांची प्रार्थना जी मागितली किंवा ज्या सर दान मागितलं ते पसाय दान जाऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? काही चित्रपट आले, काही गाणे ऐकले, ते गाणे वर्षापर्यंत चालले, ते गाणे पुन्हा संपले, ते गाणे संपले. पण ज्ञानदेवांचं पसाई दान जे मागितलेलं दान आहे, निवृत्तीनारायण केलेली कृपा, 750 वर्ष होऊन गेले तरी अजून जिवंतच आहे. किती वर्ष होऊन गेले? किती वर्ष ऐकताय ना तुम्ही? 750 वर्ष होऊन गेले. आणि म्हणून ज्ञानदेवांचं कार्य फार महान आहे. मोठे मोठे काम ज्ञानदेवांनी केली. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचंही काम त्यावेळी ज्ञानदेवांनी केलं बरं का. कुठेतरी मार्याईची सेवा केली जायची, कुठेतरी जाखायची सेवा केली जायची. ज्ञानदेव महाराज म्हटलं अरे अंधश्रद्धा कुठेपर्यंत चालणार आहे. अंधश्रद्धेचं निर्मूलन महत्वाचं कार्य केलं. ज्ञानदेवांनी एक महत्वाचं कार्य कोणतं केलं? सर्वांना सुंदर असारा अधिकार दिला आणि सर्वांचं असं महत्व वाढून सर्वांना मोठेपणा हे ज्ञानदेवांनी दिलं. फार मोठं कार्य केलं. ज्ञानदेवांच्या संगतीमधले अनेक संत होते. त्यामध्ये गोरोबा काका होते, त्यामध्ये सावता महाराज होते, त्यामध्ये चोखोबाराया होते, त्यामध्ये संत जनाबाई महाराज होत्या.
आणि जेव्हा हा परमार्थ ज्ञानदेवाने त्यांना शिकवला त्यावेळी सारे संत ज्ञानदेवांना मोठेपणा देतात, तुम्ही फार मोठे उपकार केले. तर पूर्वीच्या काळी जात धर्म कुळाचा फार मोठा पगडा होता बरं का, फार मोठा पगडा. ब्राह्मण कुलानेच फक्त वेद अध्ययन करावं, क्षत्रिय वैश्य आणि शूद्राने फक्त श्रवण करावं. आणि त्या काळामध्ये जर कधी बैरड दादा, त्या काळामध्ये कधी जर लोकांनी ती वेद अध्ययन जर ऐकलं तर त्या क्षत्रिय शूद्र आणि वैश्य या सर्व लोकांच्या कानामध्ये शिस ओतलं जायचं लाल करून आणि जीभ छाटली जायची. काय छाटली जायची? पण ज्ञानदेवाने किती मोठे उपकार केले. न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणा पेरे ज्ञानाबाई, ज्ञानाबाई. न पाहयाती कुळाचा विचार भक्त पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञान राज माझ अनाथाची माय. अनाथाची माई हे ज्ञानदेव महाराज आहेत. सोपं बोलू का? ज्या लोकांनी प्रपंचामध्ये काही लोकांना नाही सांभाळलं, ती माणसं जरी आळंदीला जाऊन राहिली ना तरी ज्ञानदेव महाराज त्यांना उपाशी राहू देत नाही. ही ज्ञानदेवांची ताकद आहे. बरोबर आहे ना बैरड दादा? अलंकापुरीला अनेक असे लोक आहेत का निराधार आहेत ते, बरं का, निराधार आहे. घरातले लोक त्यांच्याकडे पाहत नाही, कोणी सांभाळत नाही. पण अशी लोक जरी आळंदीला जाऊन राहिले, काय ज्ञानदेवांची कृपा आहे. कुठलाही व्यक्ती उपवाशी राहत नाही, ही ज्ञानदेवांची कृपा आहे. ज्ञानदेवांचे काही अभंग फार गोड आहेत. ज्ञानदेव महाराज म्हणतात, मी याती धर्मकुळी एवढ्या त्यांचा काय असा विचार केला नाही, मी फक्त भाव पाहिला. काय पाहिला? याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हारपून. याती माझे, याती कुळ माझे गेले हारपोली. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हारपून. माझे याती कुळ माझे गेले हारपोली. हे तिरंगावा
वा याती कुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचून आणून अशा प्रकारे असर कार्य ज्ञानदेवाने असं मोठं कार्य केलेलं आहे. अजून कोणतं कार्य केलं ज्ञानदेवांनी? ज्ञानी अज्ञानी स्त्री पुरुष सर्वांनी परमार्थ करावा या अनुषंगाने कार्य ज्ञानदेवांनी केलं बरं का. संप्रदायामध्ये आपण काही प्रमाण म्हणतो सकळास येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचे नामी या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची करावा विचार न लगे चिंता कवनाची या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. सर्वांनी या सर्वांचा उद्धार केला जाईल. ज्ञानदेवांचं अजून एक महत्वाचं कार्य शंकराचार्याने हे जगत मायावत आहे असं दिग्दर्शन केलं. शंकराचार्यांनी जगत मायावत आहे हॅलो हॅलो साऊंडचा आवाजच नाही मला एकाला रिटर्नचा. हॅलो 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 हां बस बस बस. शंकराचार्यांनी आद्यगुरु शंकराचार्य यांनी हे जगत मायावत सांगितलेलं आहे. बरड दादा माऊली म्हणतात जगत जरी मायावत आहे परंतु हे जगत निर्माण केले परमात्म्याने ह्या जगतामध्येच परमात्मा आहे. आता विश्वात्मके देवे विश्वातच देव आहे या अनुषंगाने अनुभूती ज्ञानदेवाने सांगितली. किती मोठं कार्य केलेलं आहे. सर्व ठिकाणी देवच आहे म्हटले.
हे रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुकाय ऐशी जे बुद्धिस्पुरे हरनिशी ते वस्तु गामी. वा, त्यांनी प्रमाणे दिलं, श्लोकही दिला आणि होई पण दिली. एकाच तडाख्यात सारच कार्यक्रम आहे का नाही. फार गोड या ठिकाणी असं चिंतन केले. सर्वागटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. विठ्ठल जळी सरी भरला, विठ्ठल जळी सरी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. ठाव नाही बुडला, रीता ठाव नाही बुडला, ठाव नाही उरला, रीता ठाव नाही उरला. जीव्या दृष्टीने पाहिला, जीव्या दृष्टीने पाहिला, जीव्या दृष्टीने पाहिला, जीव्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल मनदारिले बाप, 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 विठ्ठल मनदारिले बाप. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही बुडला, आजीव्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलजी विठ्ठलजी जळी सरी भरला, रीता ठाव नाही उरला, आदितीने पाहिला, विठ्ठलजी विठ्ठल. वा, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठलाची प्रत्येक ठिकाणी विठ्ठल आहे. ही अनुभूती साधू संत महात्मे आपल्याला सांगतात बरं का. तसे ज्ञानदेवांचे काही अभंग फार गोड आहेत. ज्ञानदेवांनी एवढे मोठे उपकार केले. ज्ञानेश्वरी तर सांगितली, अमृत अनुभव सांगितला, चांगदेव 65 सांगितली, काही गवळणी लिहिल्या आणि काही अभंगही लिहिले. कोणी? ज्ञानदेवांनी. ज्ञानदेवांचे काही अभंग भजन सुरू होताना सुरुवात होते बरं का. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले हो सजनी, सुख झाले हो साजनी. विठ्ठल बेडवा तो, विठ्ठल बेडवा तो, विठ्ठल बेडवा तो, विठ्ठल बेडवा, विठ्ठल बेडवा तो, विठ्ठल बेडवा तो, विठ्ठल बेडवा तो, विठ्ठल बेडवा. वा, धन्यवाद, टाळी वाजवा. रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजनी. अभंग दिसायला सोपे पण अर्थ मात्र क्लिष्ट आहेत. हे साजनी, त्याचं रूप मी पाहिलं आणि मला सुख झालं. कोणती साजनी? ज्ञानदेवांचं लग्नच नाही तर साजनी कोणती मग? साजनी हा शब्द एकतर मैत्रिणीला वापरला जातो, नाहीतर पत्नीला तरी वापरला जातो. बरोबर आहे का नाही? कोणाला? मैत्रीण नाहीतर पत्नी. माता ज्ञानदेवांचं लग्नच नाही, पहिला मुद्दा संपला. मैत्रीण कोणती? सुबुद्धीरूपी नावाची मैत्रीण, हाडामासाची मैत्रीण नाही. तिला सांगितलं, बाई मला समाधान वाटलं बरं का. काय झालं? मी पंढरपूरला आले, देवाचं रूप पाहिलं आणि मला समाधान झालं. हे ज्ञानदेवांनी दिग्दर्शन केले अभंगाद्वारे. ज्ञानदेवांचे काही काय अभंग जरा क्लिष्ट आहे, लवकर कळत नाही. आरीवरी आर रे, पिंपळावरी पार रे, डंबडंबाळ के पिंपळा शिवाळ के. आरीवरी आर रे, आरीवरती आर असू शकत नाही, पण झालं म्हटले. जगतरूपी नावाची आरी, जगतरूपी नावाची आरी, आणि त्या ठिकाणी दुसरी आरी कोणती? मायारूपी नावाची आरी. या दोघींमुळे हे चाक असारे फिरतंय, पण याला फिरवणारा कारागीर आहे. जसं कुंभार बाबा चाक फिरवतो ना, फिरवतो का नाही?
तसंही जगताला फिरवणारा कोणीतरी आहे ना, निर्माण करताही कोणीतरी आहे आणि फिरवणाराही कोणीतरी आहे. अभंग जरा क्लिष्ट आहेत, ज्ञानदेवांचे काही काही अभंग जरा अवघडच आहेत. एक अभंग तास आहे पहा, फार गोड्या. चिंचाचे पानावरी बांधिले मंदिर. कशावरती? चिंचाच्या पानावरती. चिंचेच्या पानावरी बांधिले देऊळ. आधी कळस मग पाया हो. आता आपल्याकडं मंदिर बांधलं जातं, खरं सांगा सर्व हुशारात, मंदिर बांधताना पहिल्यांदा कळस असतो का पाया असतो? पहिल्यांदा पाया, नंतर कळस असतो. पण म्हणले जरा वेगळं घडले. काय घडलंय? ज्ञानदेव महाराज म्हणतात पहिला कळस आहे आणि नंतर पाया आहे. नाही कळलं सोपं बोलू का? जरा इकडे लक्ष द्या. जेव्हा एखाद्या माऊलीच्या उदरामध्ये एखादं बालक जन्माला येतं, जन्माला येत असताना आईच्या उदरामध्ये असताना प्रथमतः त्याचं मुंडकं तयार होतं का पाय तयार होतात? बोला बोला बोला. काय तयार होतात? काय तयार होतात? मुंडकं की पाय? डोकं तयार होतं का पाय तयार होतात? पहिलं डोकं. पहिले काय तयार होतं? डोकं. आणि नंतर काय? पाय. हां, पहिल्यांदा काय? डोकं, नंतर काय? पाय. देहरूपी मंदिराचा कळस काय आहे? डोकं, बरोबर. आणि पाया काय आहे? पाय. मग जर प्रथमतः आईच्या उदरामध्ये जर आपलं डोकं मस्तिष्क तयार होत असेल तर पहिला कळसच तयार झाला आणि नंतर पाय तयार झाले, म्हणजे पाया तयार झाला. ज्ञानदेवांचं म्हणणं काही चुकीचं नाहीये, ॲक्युरेट त्यांचं म्हणणं आहे, फक्त आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हे अध्यात्मातले अभंग आहे. काही काही अभंग क्लिष्ट आहेत, कुठे प्रकरणातले अभंग तर लवकर कळतच नाही. त्यांचीच बहीण मुक्ताबाई महाराज, त्यांचे काय अभंग जरा अवघड आहे. त्यांचे अभंग जरा अवघड आहे. कोणते? मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी. हातीने गिळले सूर्याचे, तिने गिळले सूर्याचे, टाळी वाजवा. या अभंग जरा अवघड आहे आणि या अभंग जरा ऐकायला लागले का झोप येतात, त्यापेक्षा तुम्ही झोपणार नाही याची काळजी मला घ्यायची. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. सूर्य कोणता, मुंगी कोणती, जरा क्लिष्टच आहे ना जरा ते. आणि मग त्या भानगडीत न पडता त्यापेक्षा तुम्हाला कळेल, समजेल, रुचेल, पचेल अशी कथा सांगायची आहे. नाहीतर उद्या काय आमच्या मित्रमंडळीला म्हणतील, बाळूबाबा तुम्ही कथावाले महाराज आणले पण जरा अवघडच आणले म्हणतील. आम्हाला काहीच कळालं नाही असं व्हायला नको. बरोबर आहे का नाही? कथा कळली पण पाहिजे.
ती विनाकारण व्यथा व्हायला नको. हे रूपक प्रकरणातले अभंग, कुटी प्रकरणातले अभंग काही ज्ञानदेवांचे पण जरा क्लिष्ट आहे. मुक्ताबाईचे अवघडच आहे, ज्ञानदेवांचे काही अभंग अवघड आहे. काही अभंग आपण म्हणतो कोणते, देहरूपी नावाची घोंगडी. बरं का, देवाने आपल्याला दिली का नाही, देहरूपी नावाची घोंगडी देवाने आपल्याला दिली. आपली घोंगडी कशी म्हणले खराब आहे, 9 ठिकाणी छिद्र आहेत आणि देवाच्या घोंगडीला छिद्र नाही, रक्त मूतमुताने भरलेली ती छिद्र असणारी घोंगडी नाही. पण आपली मात्र पू असेल, घाण असेल, रक्त रेत असेल यानं भरलेली आपली घोंगडी आहे. ज्ञानदेवाने केलेलं असं दिग्दर्शन आहे गवळणीमध्ये. नारंगिरी महाराज म्हणायचे बरं का, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली, 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 कानोबा तुझी घोंगडी चांगली. ज्ञानदेव महाराज देवासमोर उभे राहिले आणि देवाशी भांडायला लागले. देवा तुझी घोंगडी चांगली ना आमची घोंगडी खराब आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली. पुढे म्हणतात, आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली, 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 कानोबा तुझी घोंगडी चांगली. वा, धन्यवाद. ज्ञानदेवांची उपकार आहे. या गवळणी अभंग त्यांनी सांगितल्यात. पुन्हा ज्ञानदेवाने एक महत्त्वाचं कार्य केलं, मदलासा नावाचं प्रकरण त्यांनी सांगितलं. मदलासा आपण म्हणतो का नाही, हा देव नासिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातिले रे, कुर्मी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहारा, शरण जाई गोविंदा, परिय दे मदलसा, सोहम जो जो रे बाळा. हा अभंगच कोणाचा आहे तर ज्ञानदेवांचा. कोणाचा? मदलासा नावाचं एक प्रकरण त्यांनी लिहिलं. त्याच्यानंतर पुढे एक प्रकरण लिहिलं बाळक्रीडा. कोणतं प्रकरण? बाळक्रीडा. तेही एक आसरा प्रकरण लिहिलं. त्यामध्ये सुद्धा आसरा गोड चिंतन केलं. आणि ऐका, ज्ञानदेवांचे सर्वात मोठे उपकार कोणते? ज्ञानदेवांनी प्रापंचिक जीवासाठी एक छोटासा ग्रंथ निर्माण केला, छोटे शास्त्री पदावली निर्माण केली, अभंग पदावली. ती हरिपाठाच्या रूपानं. कशाच्या रूपानं? हरिपाठाच्या रूपानं. बरं का, फार मोठी कृपा केलेली. का कृपा केली म्हणजे संसारिकाला पण त्याचा अधिकार आहे. असोनी संसारी जीव वेगू करी. चंद्र भारी बाय सदा, चंद्र भारी बाय सदा, चंद्र भारी बाय सदा,
वा टाळे वाजवा. असोनी संसारी जीवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा संसारी काला अधिकार दिला तो हरिपाठाचा. किती मोठे उपकार केले. एक बोलू, ज्ञानदेवाने एवढे मोठे उपकार केले दादा. जे आपले पूर्वज लोक वरती गेले ना, ते कुठेतरी नरकामध्ये पचत असतील, त्यांना चांगलं स्थान मिळण्याकरता खालच्यांनी हरिपाठ जर केला तर त्यांना चांगलं स्थान मिळते. हे ज्ञानदेवांचे उपकार आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. ज्ञानदेव सांग असे गायक वादक असले का कथा रंगायला काय लागते. तर कधी कधी कथेत लोक झोपा घेतात, पण इथं चाली म्हणणारे चांगले आहेत. वाजवणारा ग्रुप चांगला आहे आणि झाकीवाला ग्रुप चांगला आहे लेकरांचा, त्यामुळे कथा सहज रंगून जाते बरं का. मी ते एवढं परमभाग्य माझं समजतो. मला जास्त बाहेरून मंडळी आणायची वेळ येत नाही. आमचे परम मित्र ईश्वर महाराज पण आलेत, फार गोड वाजवतात. एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिपाठ हे तप आहे, तप. ज्ञानदेव महाराज म्हणजे तुम्हाला जंगलात जायची गरज नाही, हे तप आहे. रामकृष्ण उच्चार अनंतरासी तप आणि पापाचे कळप पळती पुढे कशाने म्हणजे हरिपाठाने. आहे का नाही. हरिपाठ हा ग्रंथच असा आहे. मी काल का परवा बोलून गेलो, त्याची किंमत 2 रुपये आहे आणि पेपरची किंमत 10 रुपये. पण 2 रुपयाचा हरिपाठ जर वाचला, आयुष्यभराची वाचणाऱ्याची किंमत वाढते. एवढी ताकद आहे हरिपाठामध्ये. आयुष्यभर किंमत वाढून जाते. फक्त नित्यनेमाने हरिपाठ करावा. आणि नित्यनेमाने हरिपाठ जर केला तर फायदा अजून काय आहे म्हणे, लक्ष्मीचा पती जवळ राहतो, लक्ष्मी जवळ
नित्यनेमानं जर भजन केलं तर फायदा होतो, फायदा. तुम्हाला एक सांगू का, कधीच्या नावात पारमार्थ केला जर तरी फायदा होतो, नित्यनेमानं पारमार्थ केल्यानंतर फायदा होत नसेल का? गावात सप्ताह चालू होता. नेम असा होता, घरातला एक तरी माणूस कथा कीर्तन ऐकायला पाहिजे, आणि नाही आला तर 500 रुपये दंड. एक दिवस एका माऊलीला जरा बाहेर गावी जायचं होतं. तिच्या पतीला सांगितलं एक करा. म्हणले काय करा? 500 रुपये दंड काय भरायचं नाही, तुम्ही निघा म्हटले. आजच्या दिवस कीर्तनाला जा. ते कीर्तनाला गेलं. आता येताना त्याच्या आयटी मध्ये आलं, ते लांब उभं राहिलं. कीर्तनकार महाराज होते आमच्यासारखे, ते म्हणले आले तर या. काय म्हटले? म्हणजे कधी दिसत नव्हते ना त्यांना, ते म्हणले आले तर या. यानं मनात विचार केला, म्हटले बसो खाली 2 मिनिटं पाहू तरी कीर्तनात काय. खाली बसायला लागलं. कीर्तनकार महाराज म्हटले बसले तर बसा. 10-15 मिनिटं इकडं तिकडं पाहिलं. त्याला होती बिडी प्यायची सवय, त्यानं काढली बिडी, लागले प्यायला. कीर्तनकार महाराज म्हटले बिडी प्यायतात ते प्या. ते म्हणले काय बा, याला कीर्तन म्हणतात का? त्याला आला कंटाळा, ते उठलं. महाराज म्हटले उठले तर उठा. आणि ती निघाला ना. महाराज म्हटले जातात तर जा. गेलो निघून घरी. ते म्हणे याला कुठे कीर्तन म्हणतात का? त्यानं मंत्रच पाठ केला. काय? आले तर या, बसले तर बसा, बिडी प्यातात ते प्या, उठले तर उठा, आणि जातात तर जा. मंत्र चांगला पाठ केला. रात्रीचे 12 वाजले. आणि गंमत अशी घडली, त्याच्या घरी नेमकं त्या दिवशी चोर आले. तुम्ही ऐकताय ना? कोण आले? चोर. सचिन दादा. जेव्हा ते चोर आले, चोर जरा हळूहळू चालले. याचा मंत्र चालू होता. खरे आसर आले होतं 10 वाजता. जेवण करून झोपलेलं होतं. आणि मनात म्हणायचं याला कुठं कीर्तन म्हणतात का? काय म्हटले बाबा? केली यानं मंत्र सुरुवात. काय? आले तर या. आणि मोठ्यानं ओरडला, हा आले तर या. चोर म्हणाला अरे जरा जपून बर का, यानं आपल्याला पाहिलंही वाटतं. चोर खाली बसायला लागले. ती म्हणली बसले तर बसा. चोर म्हणले आता नक्कीच पाहिलं बरं का, थांबा म्हणे थोडा वेळ. एका चोराला बिडी प्यायची सवय होती, त्यानं बिडी काढली, लागले प्यायला. याचा 3रा मंत्र, बिडी प्यात्यात ते प्या. हे म्हणले नक्की पाहिलं बरं का आता. म्हणले उठा. सारे चोर उठले. ते म्हणला उठला ते उठा. ते म्हणे पळा. पळत सुटले. ते म्हणे जात्यात तर जा. त्यातले एक चोर हुशार वाटला. म्हणले थांबा. म्हणे त्यानं आपल्याला पाहिलंय, आपल्याला त्यानं ओळखलंय, त्याला आता सावध करू. आणि त्यानं काय पोलीस स्टेशनमध्ये आपली केस देऊ नये याच्याकरता त्याला आपण जे काही बाहेरून चुरून आणलं ते त्याला देऊन टाकू. त्याला उठवलं. म्हणे उठा उठा उठा. म्हणे काय झालं? आमचं काय नावं कोणाला सांगू नका. एक करा, हे 2-4 किलो सोनं चोरलंय ना हे तुम्हाला घ्या, पण आमचं काय नाव सांगू नका. तो काहीच बोलला नाही. चोर गेले बिचारी निघून. दुसऱ्या दिवशी बायको आली. म्हणे गेले होते का नाही कीर्तनाला? म्हणले मग गेलो होतो ना. काय मिळालं कीर्तनामध्ये? कोणता मंत्र उच्चारला? म्हणले काही नाही, मंत्र एवढाच उच्चारला. आले तर या, बसले तर बसा, बिडी प्यात्यात ते प्या, उठले तर उठा, आणि चालले तर जा. ते म्हणे बरं झालं, पण कीर्तनातून काय घेतलं? म्हणले काय घेतलं? कीर्तनकारापेक्षा मोठं पाकिट मिळालं. म्हणले काय पाकिट मिळालं? म्हणले 11 आणि 12 आणि 25 आणि 30 नाही. म्हटले मग एका कीर्तनाचं सहज ऐकलं परिणाम 2 किलो सोनं मिळालं. म्हटले 2 किलो. किती किती? ज्यांच्या टुपा पेटल्या त्यांच्या पेटू द्या. ज्यांच्या वीज लिहिल्याचे डिमच झालेलं आहे त्याला मी तरी काय करू? काय माहितीये का, टावर खाली मोबाईल असून पण जर त्या मोबाईलला रेंज नसेल, टावर खाली मोबाईल असून जर त्या मोबाईलला रेंज नसेल तर त्या टावरची चूक नाही. समजून घ्या मी काय बोललो. त्याला पाकिट किती मिळालं? 2 किलो. सध्या आता किलोचा हिशोब करा. किलोचा नाही कळला तर तोळ्याचा करा. 1.5 लाख रुपये तोळा आहे. मी किलोमध्ये किती बसतं? एवढं मोठं पाकिट. त्याला काय मिळालं? एकदा कीर्तनाला जाऊन फक्त बसला. नित्यनेमाने जर भजन केलं तर त्याला काही मिळत नसेल, जरा विचार करा. अजून सांगतो. एकाचा नित्यनेम होता.
शेजारीचा एक माळकरी होता, त्याचा नित्यनेम असा होता, त्या माळकऱ्याचं तोंड पाहिलं की याचं काम चांगलं व्हायचं. आणि खरंच आहे, सकाळी सकाळी गांधावाल्याचं आणि माळकऱ्याचं तोंड पाहिलं की आपले कामं होतात बरं का. काय होतात, काय होतात तुम्ही ऐकताय ना सारे, आपले कामं होतात. पण एखाद्या दळभद्रीचं तोंड जर पाहिलं ना, डोक्याला गंध नाही, पवित्र तुळशीची माळ नाही, कधी भजन पूजन तोंडामध्ये नाही, आशाचं जर तोंड कधी जर पाहिलं तर कधी कधी होणारे कामं पण होत नाही. म्हणून डोक्याला काय असावा, कमीत कमी गंध असावा. नाही कळलं, आमचे गुरुवर्य महाराज म्हणायचे, भाऊ कपाळ रूपी शेती कधी खाटी ठेवू नये. ज्याला कळलं त्यानं टाळ्या द्या, ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद. कथा झाल्यावर मिळणारच आहे, खान जा घरी. ऐका नाही, यापेक्षा बाकीचं काय मी सांगू शकत नाही. मला हे सांगायचंय, कपाळ कधी खाटी ठेवायचं नाही. ती शेती आहे आपली, त्या शेतीवरती आज्ञा चक्र चक्रावरती गंध जर लावला तर परमात्म्याला आवडतो. हा शेजारी राहिलेला काय करायचा, नित्य नियमानं उठायचा. सकाळी सकाळी आंघोळ झाली की त्या वारकऱ्याचा गंध पाहायचा, त्याला आनंद वाटायचा. एक दिवस काय झालं, तो वारकरी बिचारा गेला बैर दिशेला. ऐकताय ना तुम्ही, तो गेला बैर दिशेला. बैर दिशेला गेल्यानंतर त्याला ती माती उकरायची सवय होती. ते लागलं माती उकरायला त्या साऱ्या खड्ड्यामध्ये. माती उकरता उकरता जरा गंमतच झाली. काय, त्याला सोन्याचा अंडा सापडला. काय सापडला तुम्ही ऐकताय सारे, सोन्याचा काय सापडला, हंडा. हंडा सापडला, त्याला एवढा आनंद वाटला. तेवढ्यामध्ये हे जे रोज नित्य नियमानं तोंड पाहायचं, त्या वारकऱ्याच्या घरी गेलं. म्हणला वारकरी कुठे गेला, म्हणले आज बाहेर दिशेला गेला. याला जायचं होतं कामाला, कामानिमित्ताने बाहेर. म्हणजे कुठे गेला, म्हणजे बाहेर दिशेला. हा म्हणजे 2 मिनिटं त्याचा चेहरा पाहून लगेच मागे फिरू म्हटले. हा पळतच सुटला आणि पळत गेल्यानंतर गंमत अशी घडली. हा वारकरी खाली बसलेला होता, त्याला वाटलं आपल्याला कोणी पाहिलं तर नाही, एवढा सोन्याचा हंडा आहे. त्यानं तो सोन्याचा हंडा काढला आणि कुणी आपल्याला पाहिलं नाही ना म्हणून खड्ड्यातून वरती आला आणि डोकावलं. हे बहादर तिथपर्यंत आले होते. यानं त्या वारकऱ्याचा गंध पाहिला आणि मोठ्यानं म्हणला, पाहिला पाहिला. तो वारकरी म्हणला, थांब थांब थांब, पाहिलाय ना, निम्मा तुला घे, पण बोभाटा करू नको. कशामुळं घडलं, कशामुळं घडलं, त्याला एकच कारण आहे. नित्य नियमानं त्या वारकऱ्याचा चेहरा पाहिला तरी जीवनामध्ये सोनं नाणं मिळालं, लक्ष्मी मिळाली. जीवनामध्ये आपण रोज जर लक्ष्मीचा पती त्याचं जर चिंतन केलं तर आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी मिळणार नाही का? लक्ष्मी सहजरित्या मिळते का? तर लक्ष्मीच्या हातामध्ये त्या लक्ष्मीच्या वल्लभाचे असणारं चरण आहे. आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी वल्लभ असतो त्या ठिकाणी लक्ष्मी सहजरित्या राहते. या साऱ्या अनेक प्रकारची उदाहरणं आहेत. या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट अजित दादा काळे साहेब या ठिकाणी आलेत. जरा टाळी वाजवा. आपल्या परिसराचं वैभव आहे. शेतकरी संघटना अध्यक्ष आहेत. कधीच त्यांनी या ठिकाणी असणारी भेटी दिली. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बाबाजींचं सेवेकरी, टाळकरी वृंद, माळकरी वृंद, वयोवृद्ध, माता माऊल्या सर्वांतर्फे आमचे ॲडव्होकेट आदरणीय अजितदादा काळेसाहेब यांचं स्वागत आपण या ठिकाणी असं करूया. त्याचप्रमाणे आदरणीय बंडूपंत चौगुले, बेले पिंपळगाव माजी सरपंच, तेही कथेला भेट देण्यासाठी आले, त्यांच्याकरता टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आदरणीय वसंतजी काका शेरकर, सुजितजी भाऊ बोडके, तेही या ठिकाणी आलेत, त्यांच्याकरता टाळी वाजवा. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या कमिटीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने होतोय. त्यांनी आपला आदर तिथे या ठिकाणी असं घ्यायचं आहे. आपलं स्वागत या ठिकाणी आपण ग्रामस्थ मंडळी करतायत. आपण सर्वांनी इकडे यायचं. या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपल्या कथेकडे असं वळतो. नित्यनेमानं चिंतन करावं हे ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया जवळी. जीवनामध्ये कुठेतरी लक्ष्मी मिळावी
आसर 8 तास असेल तर लक्ष्मीचा पती हा प्रथमतः घरामध्ये असावा. आणि लक्ष्मीचा पती जर घरामध्ये असेल तर त्या लक्ष्मीचा पतीचं पाय चेपण्याचं काम ही लक्ष्मी करत असते. अशा अनेक उदाहरणं आहेत. पायला लक्ष्मीच्या हाती वा वा वा. पायला लक्ष्मीच्या हाती पायला लक्ष्मीच्या हाती पायला लक्ष्मीच्या हाती पायला वा. पाय लक्ष्मीच्या हातीन तिसी यावे का कुलती. अशा अनेक प्रकारचे साधे साधे उपाय हरिपाठामध्ये सांगितलेले आहेत. एखादा व्यक्ती म्हणेल आमचं शरीर आम्हाला पवित्र करायचंय, लांब जायची गरज नाही म्हटले हरिपाठ करा. ज्ञानदेवांनी केलेले उपकार आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायन पवित्र जीव होय देह दाता पवित्र जीव होय पवित्र जीव होय देह दाता पवित्र जीव होय देह दाता हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय 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 पवित्र जी होय देह पवित्र जी होय देह दाता पवित्र जी होय देह दाता हरि मुखे बना 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 वा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायन पवित्र तो होय देह त्याचा. अशा अनेक प्रकारचं मोठं कार्य ज्ञानदेवांनी केलं. सांगावं तेवढं कमीच आहे. तशी ज्ञानदेवांची 15 दिवस जरी कथा चालू राहिली तरी त्यातला भाव सांगत असताना ती पूर्ण होत नाही. आपल्याला फक्त 5 दिवसामध्ये शॉर्टकटमध्ये या सर्व कथा उरकायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी कार्य केलं. अलंकापुरीला जाऊन असं पोचले नाही. एक दिवस मनात विचार असा आला की मी तीर्थयात्रा केली पाहिजे. काय केली पाहिजे? तीर्थयात्रा. आपणही मनामध्ये कधीतरी विचार केला पाहिजे तीर्थयात्रा मी केली पाहिजे. एक बोलतो प्रपंच करत असताना कधी कधी देवाला विसरायचं नाहीये. गुरुवर्य नारायणगिरी महाराज म्हणायचे प्रपंच असर होत असतो परमार्थ जाणून बुजून करावा लागतो.
एखाद्याला आपण जर म्हटलं येता का वारीला, ते म्हणतात आला असतो, पण आमचा प्रपंच सांभाळायला कोणी नाहीये. एक लक्षात घ्या, जेव्हा देव तुम्हाला बोलवतो तेव्हा वारीला जा. जेव्हा देव तुम्हाला बोलवतो तेव्हा वारीला जा. एक काळ असा येतो तुमची इच्छा असतानाही तो तुम्हाला येऊ देत नाही, हे डोक्यात राहू द्या. मग कधी जायचंय वारीला? हातपाय जोपर्यंत चालतात ना तोपर्यंत वारी करायची. हा, जवळ सकाळची आहे हात चालावं वया पाये, आपुले जाईत पाये, जयात जय जुगन सकाळची आहे हात चालावया पाये, आपुले जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाई चुकू नको. तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय मिळतं? कधी कधी लोक म्हणतात, तुम्ही म्हणता बा तीर्थयात्रेला जा, पण काय मिळतं? काय मिळतं? काही पुण्य प्राप्त होतात. कोणते पुण्य? वाचिक पुण्य, मानसिक पुण्य आणि कायिक पुण्य हे प्राप्त होतं तीर्थयात्रेला गेल्यानंतर. जेव्हा वारकरी पायी पायी चालतो तेव्हा शरीराची शुद्धी होते, हे शारीरिक पुण्य त्याला मिळतं. अजून सांगतो मी, सोपं सांगतो. हे कधी कळतं? 40-50 नंतर एखाद्या वेळेस असं एखादा ब्लॉकेज जर निघाला हृदयामध्ये, तर मग डॉक्टर सांगतात. काय सांगतात डॉक्टर? एक करा. काय करा? रोजचं कमीत कमी 5 किलोमीटरपर्यंत चाला. किती किलोमीटरपर्यंत? 5 किलोमीटरपर्यंत सांगतात. का बरं? म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली घडेल, अटॅक येणार नाही, कुठला त्रास होणार नाही. माणसं तेव्हा चालतात बरं का 5-10 किलोमीटरपर्यंत. पण आमचे वारकरी, ऐका जरा, आमचे वारकरी 2 महिने झाले का एक वारी येते आणि त्या वारीला ते पायी पायी चालतात. परिणाम असा होतो, शक्य होतो बऱ्याच वेळा वारकऱ्यांना अटॅक येत नाही. ही ताकद आहे वारीची. वारीची ताकद आहे. आमच्याबरोबर असे बरेच लोक आहेत का, ती लोक ज्यांना शुगरचे आजार आहेत, डायबिटीज आहेत, जेव्हा वारीमध्ये संगती असतात ते दणादण चहा पितात. जाताना शुगर मोजलेली असते, त्यावेळी असर शुगरचं त्या ठिकाणी असर वाढ झालेली असते. आणि जेव्हा ते वारीहून घरी येतं, वारीहून किती चहा जरी पिलं, किती गोड खाल्लं, तिकडून जेव्हा घरी येतं त्याची शुगर असरी कमी झालेली असते. ही ताकद आहे वारीची. ही वारीची ताकद आहे. ही वारीची ताकद कुणाला कळाली? अमेरिकेसारख्या राष्ट्रामधले काही लोक माऊली सोहळ्यामध्ये असं आले. ते म्हणले, एवढे 35 लाख लोक पंढरपूरला काय पायी पायी चालतात? 15 दिवस ते आमच्याबरोबर चालतात. कुठून? आळंदी ते पंढरपूर 15 दिवस पायी पायी चालतात. आणि मग त्यांनी रिसर्च असं केलं. काय रिसर्च केलं? की जी मंडळी आसारी रोज दिवसाला 20, 25, 30 किलोमीटरपर्यंत चालतात ना, शक्यतो त्यांना अटॅक येत नाही, असं रिसर्च त्यांनी असं केलेलं आहे. आणि म्हणून वारीमध्ये ताकद आहे. ज्ञानदेवांनी वारी केली. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईला गुडी, पंढरपुरा नेईला गुडी, पांडुरंगी मन रंगले रंगले, पांडुरंगी मन रंगले. माऊली आळंदी ते पंढरपूरला पायी पायी तीर्थयात्रेकरता गेले. आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्यांना त्या दिवशी देवाच्या राऊळामध्ये सफेद वस्त्र परिधान केलेलं एक व्यक्तिमत्व भेटलं.
डोक्याला मुंडसा म्हणजे फेटा होता सफेद, बारबंदी घातलेली, हातामध्ये चिपळ्या आणि एका हातामध्ये विणा आणि भजन चालू होतं. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला असं सुंदर भजन चालू होतं. कोणाचं? त्या व्यक्तिमत्वाचं. माऊली तिथं गेले आणि त्यांना आलिंगनच दिलं. ऐका, संत संताला भेटतात ना तेव्हा ते आलिंगन देतात. काय देतात? आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन का दिलं जातं? संत संतांना आलिंगन का देतात सांगून जाईल मी तुम्हाला. नारंगिरी बाबा आणि भास्करगिरी बाबा जर कधी भेटले तर एकमेकाला आलिंगन द्यायचे बरं का. काय द्यायचे? का? नारंगिरी बाबांचं एवढं वय झालेलं असतानाही बाबांना आलिंगन का द्यायचे? साधूचं साधू पण साधूला कळतं. ऐकताय ना? जसं जसं पहिलवानाला पहिलवानाची किंमत कळते तसं साधूचं महत्व साधूला कळतं आणि एकमेकांना ते आलिंगन द्यायचे. का बरं? याचं कारण आहे, ह्या हृदयाचे त्या हृदयी, त्या हृदयामधला परमात्मा आणि ह्या हृदयातला परमात्मा एक आहे, याकरता आलिंगन देण्याची पद्धत आहे. आपल्या इथला वारकरी जेव्हा पंढरीला जातो ना, दर्शन तर घेतात पण दर्शन घेतल्यानंतर एकमेकाला आलिंगन देतात. ही पद्धत तेव्हापासून आहे. आलिंगन दिल्याने विचारलं तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं मी नामदेव राया. आता इथून पुढे चरित्र सांगायचं आपल्याला ते नामदेव रायांचं बरं का. कारण समाधीचा सोहळा जर आपण आता साजरा केला तर नामदेव रायांचं चरित्र पूर्ण सांगता येणार नाही. कारण नामदेव राया समाधीच्या सोहळ्यापर्यंत पूर्ण होते, तो ते पूर्ण चरित्र सांगावं लागले. याकरता चरित्रात चरित्र निर्माण होते. ज्ञानदेवांचं आतापर्यंत चरित्र पाहिलं, आता चरित्र पाहिजे नामदेवरायांचं. समकालीन संत आहेत आणि समकालीन संतांचं गुणगान या ठिकाणी आपल्याला गायचं आहे. पुढे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नरसी ब्राह्मणी नावाच्या गावामध्ये, नरसी ब्राह्मणी या गावामध्ये नामदेव महाराजांचे पूर्वज म्हणजे यदू सेठ या ठिकाणी सर्व मंडळी आली. त्यांच्याकरता टाळी वाजवा. आपण या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलात आणि काही असणारे थोडंसं काही धावपळ असते पण आलात हे फार महत्त्वाचं आहे. जरा भरभरून टाळी वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नरसी ब्राह्मणी नावाचं गाव आहे बेरड काका, परभणी जिल्ह्यामध्ये. तसं पाहायला गेलं बरेचसे साधू जे जन्माला आलेत ना ते मराठवाड्यामध्ये, बरोबर आहे ना. आमचे बाबाही कुठले आहेत? मराठवाड्यातलेच, बरोबर आहे का नाही. दुंडा महाराज होऊन गेले मराठवाड्यामधले, बंकट स्वामी होऊन गेले मराठवाड्यामधले, नारंगिरी महाराज होऊन गेले मराठवाड्यामधले. मराठवाडा ही संतांची भूमी आहे बरं का. तसं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पण मराठवाड्यामध्ये जे काही असणारे संत होऊन गेले ना तिकडं सर्वात जास्त आहेत बरं का. अगदी जोग महाराजांच्या पासून जर इतिहास पाहिला तर ही सर्व महात्म्य मंडळी तिकडलेच. कुठले? मराठवाड्यामधले. यदुसेठ असर सिंपी म्हणून कामधंदा कोणता होता? कपडे शिवावेत हा त्यांचा कामधंदा होता. शिंपी समाजाचं कामच ते आहेत बरं का.
त्यांच्या घराण्यामध्ये विठ्ठलाची आसरी उपासना केली जायची. ऐका जरा, कोणत्याही घरामध्ये भगवत भक्त जन्माला येत नाही त्याला पुण्य लागतं. काय लागतं? म्हणून तर एक अभंग फार गोड आहे. जन्मो जन्मी आम्ही हा बहु पुण्य केले, जन्मो जन्मी हा बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मया कृपा केली देवया विठ्ठल कृपा जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठ्ठलाने कुठेतरी कृपा केली आणि परिणाम काय झाला? येदुशेठ शिंपी यांच्या आसऱ्या वंशामध्ये 5वे वंशी जन्माला आले. ते कोणाच्या रूपानं? दामासिटी यांच्या रूपानं असणारे 5वे वंशी जन्माला आले. आता हे दामासिटी कोण? नामदेवरायांच्या वडिलांचं नाव दामासिटी आणि आईचं नाव गोनाई. बरं का महिला मंडळ, काही प्रश्न आपण 2-4 दिवसामध्ये पाहिलेत. माऊलींचं आडनाव काय आणि सच्चिदानंद बाबांचं आडनाव काय? हा हे असंच आहे. काय नाव आहे? थावरे. ऐका नाही. तसं नामदेवरांच्या वडिलांचं नाव दामासिटी आणि आईचं नाव गोनाई. लक्षात राहू द्या. शेवटच्या दिवशी आपल्याला विचारायचं ते जे जे प्रश्नाची उत्तरं देतील म्हणजे मनापासून कथा ऐकतील त्यांना मूर्ती मिळेल देवाची, तो विग्रह देवाचा मिळेल. आता ज्यांनी नाही उत्तर दिलं त्याला मी काय करू शकत नाही. हा कशा करता? संतांचं चरित्र मनापासून ऐकावं याकरता उद्देश आहे, बाकी काही नाही. नरसी ब्राह्मणीचा दामा सेठ शिंपी केशीराज रूपी मग्नासे गोनाई दामा सेठी झाले पाणी ग्रहण संसारी असोनी नरसी गावी. नरसी गावामध्ये असे राहिले आणि मनामध्ये एक दिवस अशी इच्छा झाली का पंढरपूरला गेलं पाहिजे. आपल्याला इच्छा झाली पाहिजे बरं का पंढरपूरला गेलं पाहिजे. कधीतरी मनामध्ये इच्छा का झाली पाहिजे? कारण खरा सका सोयरा आणि नातलग तोच आहे. चला हो चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा लगा पाहू जीवाचा जीवन गा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवन गा पाहू जीवाचा जीवन गा
आपली इच्छा निर्माण झाली पाहिजे. खरा सगळा सोयरा नातलग हा पंढरीला असतो. हा चला हो पंढरी जाऊ जीवाचा, जीव लगा पाहू. आणि निघाले ना पंढरीला कोण? दामा सिटी आणि गोनाई. सुंदर भजन करत करत पंढरीला पोचले. विठुरायाचं दर्शन घेतलं आणि इच्छा अशी निर्माण झाली का पंढरपूरमध्येच राहावं. आम्ही बरेच वारकरी पंढरपूरला पायी पायी जातो का नाही? आषाढी कार्तिकी आपण जातो. पण गंमत एवढी भारी आहे ना, आमच्याही बरोबर दादा 150 200 लोक राहतात. पंढरपूरला एकदा पोचले, दशमीला किंवा नवमीला पंढरपूरला पोचले का एकादशीला बहादर घरी येतात. कधी घरी येतात? नाही तुमच्याकडलं नाही सांगत मी, आमच्याकडलं सांगतोय मी. पंधरा दिवस पायी पायी चालले कुठे? देवाला भेटायला. आणि तिथं गेले की एकदा का त्यानं स्नान झालं मग त्याला असं वाटतं पंढरीतून कधी बाहेर पडेल, कधी बाहेर पडेल. पण साधू संत त्या काळी पौर्णिमेपर्यंत थांबायचे बरं का, पूर्ण पौर्णिमा. पंढरपूरला गेले, हरिदिनी झाली, एकादशी झाली, पौर्णिमेचा कालही झाला आणि मनात विचार आला बस आता पंढरपूर गावात सोडायचं नाही. म्हटले थांबून घेऊ म्हटले. इथे थांबून राहिली. तिथं व्यवसाय करायचे, कापड विकण्याचा. या ठिकाणी आदरणीय जय श्रीराम तरुण मित्र मंडळ भजनी मंडळ बेरडापूर हे या ठिकाणी असं कथेला भेट देण्यासाठी आलेले, त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा बरं का. बेरडापूर म्हणजे आपलं मालूनचं बेरडापूर का? अहो ते टेकाळे महाराज आमचे मित्र आहे बरं का. तिथं टेकाळे बेरडापूरचेच आहेत ना, ते पाथरचे आहेत ना ते. पुढे लांबून या ठिकाणी आले, जरा टाळी वाजवा. खाली बसलेले म्हणजे टाळी वाजवा. तुम्ही टाळी वाजवायची आयगी करू नका बरं का.